मेंढी माऊलीचा जन्म कसा झाला हे ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघ, नसेल तर आत्ताच अर्धवट सोडून जा। मेंढी माऊलीचा दिव्य जन्म। कोण म्हणतं देव दिसत नाही, अंगावर काठी घोंगडी, कपाळावर पिवळा भंडारा आणि डोळ्यांत ईश्वराचं तेज घेऊन जो भक्तांसाठी वादळासारखा धावून गेला, तो माझा बाळू मामा। बेळगावच्या अक्कोळ नगरीत जन्मलेले आणि आदमापूरमध्ये संजीवन समाधी घेतलेले मामा साक्षात शंकराचा रुद्र अवतार आहेत। ज्या मेंढरांच्या चरणी अख्खी दुनिया झुकते, त्यांचा जन्म कसा झाला हा अंगावर काटा आणणारा इतिहास ऐकला तर पाषाण हृदयी माणसाच्या डोळ्यांतूनही पाणी येईल। त्या रणरणत्या माळरानावर नियतीचा एक थरारक खेळ सुरू झाला। भर दुपारच्या उन्हात एक पवित्र वारुळ उभं होतं, पण त्या जमिनीवर नजर पडली ती गर्विष्ठ आणि नराधम मुलांची। वारुळावर नांगर फिरवण्यासाठी ती पोरं सरसावली। म्हाताऱ्या बापाने पदर पसरला, पोरांचे पाय धरले आणि रडून रडून विनवणी केली, लेकरांनो, हे वारुळ साधं मातीचं ढिगारा नाही, इथे साक्षात ईश्वराचा वास आहे। माझ्या मामाची सिद्धी आहे, याला धक्का लावू नका। पण गर्वाने आंधळ्या झालेल्या त्या मुलांनी बापाचा शब्द तुडवला आणि त्या देवरूपी वारुळावर नांगर चालवलाच। पण त्याच क्षणी साक्षात ब्रह्मांड हादरवणारा तो अघटित चमत्कार घडला। मृत्यूलाही रिकाम्या हाताने धाडणारा माझा आदमापूरचा राजा तिथे प्रलयंकारी महाकाळासारखा उभा ठाकला। मामांनी नजर रोखली, वीज कडाडली आणि त्यांची ती सिद्ध काठी धरणीच्या काळजावर धडामकन आदळली। तो प्रहार त्या मातीवर नव्हता, तो प्रहार त्या मुलांच्या माजलेल्या अहंकारी छाताडावर होता। क्षणार्धात आभाळ फाटलं, धरती थरथरली आणि त्या भग्न वारुळामधून साक्षात मेंढी माऊली बाहेर आली। जसा 9 महिने 9 दिवस पोटात वाढलेला जीव जन्माला येतो, तशी ही मेंढी त्या मातीच्या उदरातून प्रगटली। तो साक्षात मामांच्या अफाट भक्तीचा आणि शक्तीचा हुंकार होता। जगाला वाटलं तिथे मृत्यू असेल, पण मामांनी दाखवून दिलं, तिथे तर साक्षात जीवनाचा अखंड स्रोत आहे। ज्यांच्या एका शब्दावर निसर्ग आपले नियम बदलतो, त्या महाशक्तीला माझा साष्टांग दंडवत। आजही आदमापूरच्या कणाकणात मामांच्या चरणांचा गंध आहे। भक्तांनो, मामांची ही गाथा घराघरांत पोहोचवणं हीच खरी भक्ती आहे। ही ऊर्जा पसरवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूबवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ही भक्तीची साथ द्या। कमेंटमध्ये पूर्ण शक्तीनिशी एकच